एकमेकाच्या सामोपचारानं गावाची शांतता सुव्यवस्था चांगली राखून व त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात चौकशी करण्याचं ठरलेलं आहे. चौकशी ती चौकशी आणि ती काय निर्णय होईल ते होईल. कोणत्या कोणत्या मागण्या होत्या त्यांच्या? नाही, त्या सगळ्या 19 मागण्या त्यांनी लेखी दिलेल्या आहेत. त्या लेखी मागण्यानुसार चौकशी होणार. त्यांचं लेखी निवेदन दिलेलं आहे त्यांनी. मागण्या पूर्ण म्हणजे होणार असं त्यांना तुम्ही म्हणलं? नाही, मागण्यासंदर्भात चौकशी होणार. चौकशी समिती होणार. चौकशी समिती पाचवा नेमली दिवस जाणार. का 6वा किती दिवस आहे? नाही, चौकशी समिती नेमली जाणार. त्याबद्दल सकारात्मक चर्चा आमची उपोषणकर्त्याशी झालेली आहे. त्यांची कालपासून चर्चा आहे. आजही चर्चा केलेली आहे. त्यामुळे त्याच्या मुद्द्यानुसार त्याची चौकशी समिती नेमली जाणार. याला किती दिवस लागतील याला कालावधीला? चौकशी समिती नेमण्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार होणार. यांचं म्हणणं आहे बाबा या तालुक्यातले कर्मचारी नको तर दुसऱ्या तालुक्यातल्या कर्मचाऱ्याकडून चौकशी होणार. तर दुसऱ्या तालुक्यातल्या यंत्रणेकडून चौकशी होण्यासंदर्भात आमचे माननीय गट विकास अधिकारी अमोल जाधव साहेब यांच्या स्वाक्षरीनं आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना कळवतो आणि ती कळवल्यानंतर बाबा दुसऱ्या तालुक्यातली चौकशी समिती येऊन चौकशी होईल. नाही, 1 महिना 2 महिने किती कालावधी किती लागेल? नाही, आम्ही 8 दिवसात कळवतोय शिवण्णा की बाबा अशा पद्धतीनं दुसऱ्या तालुक्यातली त्यांनी मागणी केलेली आहे. चर्चा झालेली आहे. उपोषणकर्त्यांनी सकारात्मक बोललेले आहेत. माननीय सरपंच मॅडम पण होत्या. जे काय असेल ते चौकशीत सिद्ध होईल त्या पद्धतीने कारवाई होईल. पारदर्शक चौकशी होणार का? पारदर्शक चौकशी? नाही का, चौकशी समितीच नेमतोय त्याच्यानंतर त्यांचं कर्तव्य ते पारदर्शक होणार ना. 100% होणार. हा, जे जे दोषी मते त्यांना कारवाई होईल. नाही, चौकशी झाल्यानंतर जे असेल ते चौकशी समितीच्या अहवालावर ते ठरणार. पण आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आमचे जाधव साहेबांमार्फत आम्ही पाठवतो पत्र. चौकशी समितीत कोण असणार? नाही, तर ते वरिष्ठांचा निर्णय कोण कसे नेमणार ह्यांच्या मागण्याप्रमाणे यांचं लेखी निवेदन आहे. सरकारी दरबारात लेखी निवेदन जिल्हा परिषद गट पंचायत समितीकडे आहे. त्या लेखी याच्यानुसार ते ठरवणार ना. आता हे अधिकारी बाहेरच्या तालुक्यातलं नेमू नका तर ते टेक्निशियन सुद्धा बाहेरच्या तालुक्यातलं नेमू. नाही, सर्वच टीम बाहेरच्या तालुक्यातली असणार. जे ते आता चौकशी कशी करायची त्या विषयानुषंगावर कोणी नेमायचे ते अधिकार वरिष्ठांना आहेत. ते वरिष्ठां त्या अधिकारात त्यांच्या ते संबंधित टीम नेमतील आणि ती चौकशी करतील. 5वा दिवस आहे, एवढा वेळ का लागला म्हणजे त्यांच्यापाशी पोहोचायला तुम्हाला? नाही, आम्ही परवापासून येतोय. मी स्वतः आलो काल. मी आजही आलो. ती भूमिकाच आहे आमची की सगळ्यांचं सामोपचारानं मिटावं हीच भूमिका आहे आमची. आणि त्यांच्या रास्त मागण्या आहेत त्या सर चौकशी समिती झाल्यानंतर चौकशी आणि तिथे निर्णय होणार. काय अडचण नाही. आमच्या ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारासंदर्भात जे मागण्या होत्या टोटली 19 मागण्या. त्यामधील ग्रामसेवक साहेब असतील यांनी आम्हाला जे आम्ही हिशोब मागितला होता सर्व पासबुक असेल किंवा ग्रामपंचायत इतर कामकाजा त्याने आम्हाला ऑलरेडी आता दिला आहे. मी मीडियासमोर तो दाखवू शकतो. राहिला विषय दुसरा जे इतर जे आता पत्र दिलंय त्यांनी बाबा आम्ही जे मागण्याची कारवाई 10 दिवसात करतो. ग्रामपंचायत जो प्रशासक नेमलाय त्याची कारवाई कदाचित 8 दिवसात करतो म्हणून त्यांनी आम्हाला लेखी निवेदन देणार आहेत. राहिला दुसरा प्रश्न जो कामकाज आहे ग्रामपंचायतचं ज्या मागण्याचं ते आम्हाला ते 10 ते 15 दिवसात या समस्याचं निवारण करतो म्हणून सांगितलंय. अजून बी याच्या पुढे जाऊन सांगतो या जर दगाफटका झाला तर गावातले जो युवक जनता आहे आपला जो वर्ग आहे त्यांना घेऊन अजून तीव्र आंदोलन मी पुढच्या 15 दिवसात करणार आहे अशी मी प्रशासनाला ग्वाही देतो. याच्यावरती समाधान आहात का तुम्ही? आता यांनी आपल्याला जे दिला यावर आपल्या मागण्या बघू ना 15 दिवस त्यांना टाइम दिलाय आपण. जर आपल्या टायमाच्या आज जर हे नाही झालं कारवाई ग्रामपंचायतवर किंवा ग्रामपंचायतच्या सदस्यांवर जर भ्रष्टाचाराची नाही झाली तर आहेच ना पुढे गोल्डन मैदान जवळ. तुम्हाला वाटते का चौकशी निपक्षपातीपणे होईल असं वाटतं तुम्हाला? आताच्या तर यांच्या ह्याच्यावरून वाटत नाही की चौकशी निपक्षपाती होईल कारण आम्हाला बाहेरचे अधिकारी पाहिजेत. आम्हाला पंढरपूर तालुक्यातील भ्रष्टाचार झालेला एकही अधिकारी नको. बाहेरच्या तालुक्यात अधिकारी द्या त्यावर आम्ही समाधानी असेल आणि त्यांच्याकडून जे कामकाज झाले त्यावर आम्हाला ऑन दी स्पॉट सखोल चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. तर तुमची प्रकृती त्या ठिकाणी थोडीशी खालावली होती. गावकऱ्यांनी तुम्हाला उपोषण सोडा अशी त्या ठिकाणी विनंती केली परंतु उपोषण सोडलं नाही. आज उपोषणाच्या 5व्या दिवशी प्रशासनाला तुम्ही काय विनंती केली? आम्ही आमच्या मागण्या मान्य करा अशी विनंती केली होती. आणि इथं जे काय भ्रष्टाचार झालाय खरंच झालाय असं तुम्हाला एका कागदात निष्पन्न झालं तर तुम्ही प्रशासनाला कारवाई करायला लावणार? की प्रशासनाच्या कायद्याने काय कारवाई असेल ती त्यांना करायला भाग पाडू आम्ही.